नांदेड धायरी क्रिकेटवाडी परिसरात जीबीएसची मोठी रुग्णसंख्या आढळून आलेली आहे। त्यानंतर महापालिकेने इथल्या पाण्याच्या स्रोतांची चाचणी केली, ज्यामध्ये धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। टँकर भरले जाणारे सुमारे 16 खासगी बोरवेल, विहिरी आणि त्यातून भरून जाणारे सुमारे 500 ते 600 टँकरमधलं पाणी दूषित असल्याचं आढळून आलेलं होतं। हेही कमी म्हणून की काय, आता आरओ प्लांटद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये 19 ठिकाणी विषाणू आढळल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई का केली जात नाही असा प्रश्न निर्माण झालाय। टँकर पॉइंटमुळे पुण्यात जीबीएसचा फैलाव। आरओ प्लांटच्या पाण्यातही आढळले विषाणू। दूषित आरओ प्लांटवर कारवाई का नाही? जीबीएसच्या प्रकोपानंतरही जाग का नाही? जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या परिसरात पाण्याचे अनेक दूषित स्रोत आढळून आले। याच स्रोतांमधून दररोज सुमारे 500 ते 600 टँकर खासगी बोरवेल आणि विहिरीवरून भरून विकले जातात। हे सगळे 16 खासगी पॉइंट चाचणीत पूर्णतः दूषित आढळून आले। हे कमी म्हणून की काय, पैसे घेऊन पिण्याचं पाणी विक्री केलं जाणारं आरओचं पाणी सुद्धा दूषित असल्याचं चाचणीत समोर आलं। तेही 1-2 नाही तर तब्बल 19 ठिकाणी दूषित पाणी पैसे घेऊन विकलं जात असल्याचं स्पष्ट झालं। धायरीमध्ये वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये किंवा नांदेडमध्ये क्रिकेटवाडीमध्ये गटरीचं पाणी नळांना येते, वास येतोय पाण्यांना, तुम्ही याची चौकशी करा। तर अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की बाबा असं काही होत नाहीये आणि एकदम खोटं बोलत होते ते। आणि त्याच्यानंतर 15 दिवसानंतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर आलेल्या दिसतात। त्याच्यामुळे एकदम महानगरपालिकेचा गलथान कारभार या ठिकाणी चाललाय आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होतोय। तुम्ही आज बघताय त्यांच्या जीवाशी खेळलं जाते। या सगळ्याचा खुलासा महापालिकेच्या रिपोर्टमधून झालाय। दूषित टँकर पुरवणाऱ्या टँकर माफियांवर कारवाई करण्याची कुठलीही यंत्रणा महापालिकेकडे नसल्याचं सांगण्यात आलं। आरओ प्लांटमधून पुरवलं जाणारं पाणी दूषित असल्याचा धक्कादायक रिपोर्ट हाती आलाय। पाणी विक्री करणाऱ्या 30 खासगी आरओ प्लांटपैकी 26 आरओ प्लांट दूषित पाणी विकतात, ही बाबही समोर आली आहे। पाणी पुरवठा करणारी खासगी यंत्रणा दूषित पाणी पुरवठा करत असल्यानं महापालिकेनं त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे। मात्र जर त्यांच्यावर कारवाई केली तर पाणी पुरवठ्याचा सगळा ताण महापालिकेवर येईल अशी शक्यता असल्यानं महापालिका काहीच करत नाहीये। या प्रकरणात संबंधितांना नोटीस देण्यात येईल इतकंच काय, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप सांगतात। आरओ प्लांटला सुद्धा आज बंद करण्याबाबत नोटीसेस दिलेल्या आहेत। महापालिकेच्या या बोटचेप्या धोरणामुळे टँकर माफियांचा धंदा जोरात सुरू आहे। महापालिका टँकर माफियांना अभय देण्यासाठीच सामान्यांच्या जीवाशी खेळ खेळतीये का, असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।